फाउंडेशनच्या वतीने कलकत्त्यामध्ये झालेल्या डॉक्टर रेप आणि तिचा मर्डर केलेला असल्यामुळे सगळीकडं जन आंदोलन छेडलेलं आहे भारतामध्ये। या सरकारला असं सांगायचं आहे की महिलांची सुरक्षा करू शकत नाही, हे सरकार महिलांची सुरक्षा करू शकत नाही। पोलिसांच्या हातातून जे कायदे त्यांनी काढून घेतलेले आहेत की पोलीस आपले हात बांधल्यासारखे उभा राहतात आणि जे राजकीय हे असतात, राजकीय मोठे लोक असतात, त्यांच्याकडून हे सगळं भीतीपोटी असं घडत आहे। आणि पुरुषांची ही प्रवृत्ती, काही पुरुषांची ही प्रवृत्ती एकदम धक्कादायक आहे। आज मुलीला डॉक्टर केले म्हटल्यानंतर लहानापासून मोठं करून डॉक्टर केलेल्या मुलीला आईवडिलांनी गमावून बसलेलं आहे। त्या आईवडिलांचा सुद्धा जीव याच्यात गेल्यासारखा झालेला आहे। आणि अशा गोष्टीचा आम्ही विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या महिला आघाडी करून आज निषेध करत आहोत आणि आज हा काळा दिवस म्हणून आम्ही त्याचा मान्य करत आहोत। निषेध 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 बांगलादेशमध्ये झालेल्या लेडी डॉक्टरवर अत्याचार झालेल्या प्रकरणी मी परिवर्तन फाउंडेशनतर्फे आणि सर्व महिलांतर्फे मी निषेध व्यक्त करते। एक लेडी डॉक्टर नाईटच्या रात्रपाळीला असताना तिच्यावर अमानुषपणे काही क्रूरक्रमी, काही दुष्क्रमी आणि जे वासनेपोटी इतके नालायक झालेले लोकांनी ना तिच्यावर अत्याचार केला, बलात्कार केला आणि तिची निर्घृणपणे हत्या केली। जर का अशा पद्धतीने जर का महिलांवर अत्याचार होत असतील, डॉक्टरांवर अत्याचार होत असतील, सिस्टरांवर अत्याचार होत असतील तर खरंच सेवा द्यावी की नाही हा प्रश्न सगळ्यात मोठा पडतो मला। खरंच त्या महिलेसाठी, त्या लेडी डॉक्टरसाठी त्या आईवडिलांनी कितीतरी यातना सहन करून तिला शिक्षण दिलं असेल। एकीकडून सरकार म्हणतं बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, हमने तो बेटी भी बचाई बेटी भी पढ़ाई, लेकिन बेटी ही बच नहीं सकी। एकीकडून सरकार मोठमोठ्या योजना काढतो महिलांसाठी, 1500 रुपये देऊन लाडकी बहीण योजना काढतो सरकार। पण मला या सरकारला म्हणायचं आहे 1500 रुपये देऊन तुम्ही बहिणीचं तोंड पुसण्यापेक्षा 1500 रुपये न देता प्रत्येक मेडिकल कॉलेज, प्रत्येक हॉस्पिटल, प्रत्येक ट्रेनिंग सेंटर, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये 15 सुरक्षा रक्षक ठेवा, म्हणजे प्रत्येक बहिणीची रक्षा होईल आणि ती वाचली जाईल आणि तिची व्यवस्थितपणे रक्षा केली जाईल। त्या आईला किती मोठं दुःख झालं असेल। इतकं मोठं पूर्ण देशव्यापी आंदोलन चालू आहे, पूर्ण देशामध्ये वणवा पेटला आहे की त्या डॉक्टरांची निर्घृणपणे हत्या झाली आणि उत्तराखंडमध्ये देखील परिचारिका ड्युटीवरून जात असताना त्या देखील परिचारिकेवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करत आली। कुठपर्यंत किती दिवस मेणबत्ती जाळायची? एकदा बलात्कारी जाळून बघा, परत कधी मेणबत्ती जाळायची वेळ येणार नाही। मी या गोष्टीचा तीव्र निषेध करते आणि ज्यांनी काही हे कृत्य केलं असेल त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हायला पाहिजे। मी असं परिवर्तन फाउंडेशन आणि सर्व महिलांतर्फे माझं मत व्यक्त करते। धन्यवाद।